हे बघा गाईज, मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. थोडंसं जाडसरच करायचं, कारण की हे आपल्याला क्रिस्पी लागलं पाहिजे ना. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं हे मिक्सरमधून. आता चला मग याच्यामध्ये आपण मसाले टाकू. जो मी आता लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि कोथिंबीर आणि कांदा टाकणार आहे. तर बघा मी अशी कोथिंबीर पूर्ण टाकून देणार आहे आणि कांदा पण टाकणार आहे. तर प्लीज गाईज, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमचे चॅनल कसं वाटते तुम्हाला, आमच्या रेसिपी कशा वाटतात, आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा मी कांदा वगैरे सर्व टाकून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे ठेचा हिरवी मिरचीचा. तर आपल्याला आपल्या आवडीनुसार किती तिखट लागते, आपल्या घरी छोटे मुलं असेल तर थोडं कमीच टाकायचं, कारण की मुलं जास्त तिखट फारसं काही खात नाही. तर माझ्याकडे माझा छोटा बेबी आहे, तर तो जास्त तिखट काही खात नाही, तर मी तर एवढंच टाकणार आहे. एक दीड चम्मच टाकणार आहे मी तिखट. तर चला मग याच्यामध्ये आपण थोडंसं स्पायसेस टाकू. तर हे बघा मी हे थोडंसं नमक टाकणार आहे आणि हळद पावडर टाकणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान म्हणजे दिसायलाच एवढं छान आहे, तर खायला किती टेस्टी राहणार आहे. आणि थोडंसं धनिया पावडर पण टाकणार आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे. तर चला मग आपण याचे आता छान मस्त तेलातून हे फ्राय करून घ्यायचे. आता याला सर्व मिक्स करून घेऊ आणि मस्त आपण याला फ्राय करू. मी बाळा रेसिपी बनवत आहे. तर चला मग आमच्या सारांसाठी आम्ही हे छान छोटे छोटे कटलेट बनवणार आहे याचे फ्राय करून. हॅलो गाईज, हे बघा मी आता हा नाश्ता पूर्ण तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता माझे कटलेट एवढे झालेले आहे 1 वाटी मुंगामध्ये. आता मी फ्राय करणार आहे. तर चला मग माझं तेल पण आता छान तापलेलं आहे आणि चला मग मी आता त्याला फ्राय करते. तर एक आपण असं टाकूया त्याच्यामध्ये आणि छान असं गोल्डन फ्राय होईपर्यंत त्याला फ्राय करूया. तुम्ही बघू शकता माझं तेल छान तापलेलं आहे. फार जास्त तापलेलंही नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही पाहिजे. त्याने काय होते, आपले कटलेट आहे ना हे छान असे क्रिस्पी होतात. तर चला मग आपण याला फ्राय करून घेऊया. तर हे बघा आता किती छान याला कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की गोल्डन कलर किती छान आलेला आहे. हे गोल्डन कलरचे झालेले आहे आणि हे खूप टेस्टी बनलेले आहे, क्रिस्पी बनलेले आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग पेपरवर असं टाकून देऊ आणि परत 2-3 फ्राय करू. तर बघू शकता गाईज तुम्ही, एका वाटीच्या मुगापासून मी एवढेचे सारे कटलेट बनवलेले आहे आणि आणखी फ्राय पण चालूच आहे माझे. तर चला मग करा तुम्ही हे रेसिपी आणि करा मला कमेंट की कशी झालेली आहे तुमच्या घरचे हे कटलेट. चला बाय.